हॅलो नमस्कार, स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आहे शनिवार आणि श्रीला आज शनिवार रविवार 2 दिवस सुट्टी असते। तर घरातलं थोडंसं आवरायचं होतं, त्याच्यामुळे मी इथं दुपारी 3च्या नंतर केस वगैरे विंचरायला घेतले। आणि बघा लग्नाच्या अगोदर 2-2 काय 3-3 टाइम केस विंचरायला टाइम भेटत होता आणि आता एक टाइम विंचरायचं म्हटलं तर नको वाटतं केस। असं वाटतं आता केस विंचरायला नको वेळ घालवायला, तोपर्यंत एखादं काम करून घ्यावं। थोडंसं आवरायचं होतं, फ्रीजवरती बघा किती पसारा झालाय आणि किती जरी वेळा म्हणजे तिथं काय सामान ठेवायचं नाही असं म्हणलं तर सारखं तिथं काय ना काय बाहेरून आलं आणि घरात इकडं तिकडं काय पडलेलं असलं की घ्यायचं उचलायचं आणि फ्रीजवरती ठेवायचं असं होतं। त्याच्यामुळं वर थोडासा पसारा होतो, त्याच्यामुळं थोडंसं आवरायचं म्हणलं। आणि कांदे बटाटे मी फ्रीजवरच ठेवते, दुसरीकडे आता ठेवायला जागा नाही, त्याच्यामुळे मी फ्रीजवरतीच त्याला जागा केली आहे। आणि ही एक परात आहे तर मोठी आहे ही जास्त, त्याच्यामुळे मी काय वापरत नाही, ती पण इथंच साईडला ठेवते। आणि दुसरी एक छोटी आहे तर ती डेली वापरते। तर आता मी त्याच्यावरचं जे झाडून घेतलं आणि हा एक स्टोल आहे माझा जुना, तर मी त्याच्यावरती असं ठेवायला केला आहे आणि धूळ वगैरे बसते त्याच्यामुळं असं त्याच्यावरती टाकते रुमाल तो। त्यानंतर सगळं आहे तिथं ठेवलं व्यवस्थित। आणि बदाम बघा त्या दिवशी सगळं सामान जे आणलं होतं तर बदामाचं पॅकेट काय मी म्हणजे डब्यामध्ये ओतून ठेवलं नव्हतं, तर ते आज ओतून ठेवलं। त्यानंतर म्हणजे ह्या ज्या प्लास्टिकच्या पिशव्या आपल्याला पाहिजे त्यावेळेस सापडत नाहीत, त्याच्यामुळं मी अशा साठवून ठेवल्यात सगळ्या। आणि रोज दूध वगैरे आणलेलं असतं त्याच्यामुळं दुधासोबत अशी कॅरी बॅग एक भेटते, त्यामुळे आणि सब्जीला वगैरे गेले की सगळ्या प्लास्टिकच्या पिशव्याच भेटते, त्याच्यामुळे मी साठवून ठेवते। आणि ज्यावेळेस पाहिजे असतं त्यावेळेस सापडत नाही, त्याच्यामुळे आता सगळ्या मी अशा साठवून ठेवलेत आणि एकाच कॅरी बॅगमध्ये सगळ्या आता भरून ठेवते। तर माझा व्हिडिओ चालू होता तोपर्यंत लाईटच गेली आणि उर्वी काय करते, इन्व्हर्टरचं बटन बंद करून ठेवते, त्याच्यामुळं लाईट गेली की नंतर जाऊन चालू करायला लागतं। तर आता इथं मी सगळ्या पिशव्या भरून ठेवते, आता झाडून वगैरे काढायचं आहे आणि सगळं आवरायचं आहे। भांडी वगैरे थोडीशी आहेत तर ते पण म्हणलं घासून ठेवायचं। आणि घरातून एकदा बाहेर जायचं म्हणलं की सगळं आवरून जायला लागतं, नाहीतर आल्यानंतर मग खूप पसारा होतो घरात। आणि एकदा बाहेरून जाऊन आलं की मग घरात आल्यानंतर काहीच करायला नको वाटतं, स्वयंपाक पण नको वाटतो, त्याच्यामुळं आता म्हणलं सगळं आवरून जायचं। तर इथं झाडून काढायचं होतं, श्री अजून झोपलाच होता, दुपारचं त्याचं झोपायचं टायमिंग असतं त्याच्यामुळं। आणि उर्वी आज काही जास्त झोपली नव्हती, थोडाच वेळ झोपली आणि उठली, त्याच्यामुळं म्हणलं चला लवकर आवरून पण होईल सगळं। तर आता तिला लावायची होती TV, तर माझ्याकडे तिथं बघत होती मी झाडून काढत होती तर TV लाव म्हणत होती, माझ्याकडे रिमोट देत होती। आणि श्री झोपलेला असला की मग ती तिच्या मनाचं बघत असते, नाहीतर श्री एकदा उठला की मग दुसरंच लावून बसतो बघत। आणि किती जरी लाव म्हणलं तर नाही मलाच बघायचं असं म्हणत बसतो, नाही तर तिच्या आवडीचं काही लावत नाही। गाणी वगैरे तिला आवडतात बघायला म्हणजे लहान बाळांची, तर ती काही लावत नाही श्री, त्याला दुसरंच वेळ असतं काय तर बघायचं, गेमिंगचे व्हिडिओ हे असं तसं। तर आता आवरलं, देवाला दिवा अगरबत्ती केली आणि इथं मी ठेवलाय चहा। हाय कर, हाय काय काय म्हणतो पिलू, तुझं हेड दाखव बा, हेड दाखव, ऐक इकडे इकडे दाखव इथं। श्री काय अजून उठला नाही, तोपर्यंत मी माझ्यासाठी चहा ठेवलाय, तर इकडे झोपलाय श्री
आणि हे फ्रीजवरचं आवरून घेतलं. तर चहा ठेवलाय आणि इथं हुरवीचं बघा काय चालू आहे. तर तिला एक कप्पा पलीकडचा असं ओपन करायला येतोय. म्हणजे अलीकडचं त्याचं काय झालं काय माहीत, म्हणजे अलीकडचं काय उघडायला येत नाहीत, पलीकडचाच फक्त ओपन होते तिला. आणि तिथं जाऊन काय तर काढते बसते. तर तिला नको म्हणलं तर ऐकत पण नाही आणि लावलं की मग लगेच रडते. तर चला चहा बनवून झालाय. आणि दुपारी काय झालं, सकाळी आता लवकर जेवण होतं त्याच्यामुळं दुपारी लगेच भूक लागते. आणि भूक लागली होती म्हणल्यानंतर म्हणलं चला बटाटे भजी बनवूया. तर थोडे बटाटे भजी बनवले आणि कढई तशीच ठेवली आहे. म्हणलं संध्याकाळी आता त्याच्यामध्ये पापड वगैरे तळायचं म्हणलं की मग नंतर अजून कढई एकदा धुवा, नंतर अजून हे करा, त्याच्यापेक्षा मी कढई तशीच ठेवली. तर चला आता चहा या तुम्ही सुद्धा प्यायला सर्वांनी. तर चला चहा बनवून तयार झाले, तर ह्या तुम्ही चहा प्यायला. तर चहा वगैरे घेतला आणि नंतर इथं मी भात बनवला. तर पहिल्यांदा भात बनवून घेतला. आज फक्त भातामध्ये कांदा, मिरची, हळद आणि काय म्हणतो आपण मोहरी टाकून बनवला आहे, लसूण थोडासा. आणि तर इथं आमची उर्वी बसली आहे, झोका खेळते. तर त्या दिवशी हा नवीन आणला होता, ज्या दिवशी सायकल आणली त्याच दिवशी. आणि इथं वरती जाळी आहे त्याच्यामुळं बांधायला अशी जागा सापडली आहे आम्हाला. तर चला इथं भात पण बनवून तयार झाला आहे. आणि आता भाजी बनवायची होती यांच्यासाठी फक्त. आता हे काय म्हणजे टोमॅटोची भाजी काय खात नाहीत, त्यामुळं आमच्यासाठी टोमॅटो बनवायचं होतं. यांना टोमॅटो आवडत नाही. आणि भेंडी पण थोडीशी शिल्लक होती, म्हणलं नंतर खराबच होईल, एका माणसापुरती म्हणजे बास होईल एवढी होती भेंडी. तर मी इथे भेंडी चिरून ठेवली आहे आणि टोमॅटो पण मी साईडला काढून ठेवलेत. तर चला मग आता इथं भेंडी मी बनवून घेते आणि नंतर बाकीचा राहिलेला स्वयंपाक बनवते. तर चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच आहे. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय, टेक केअर, थँक्यू.